हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आपल्या चॅनलचं नाव आहे गाव लाईफ व्लॉग। तर नक्कीच आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। हा माझा या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तोही जो आपला मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे त्या संदर्भातला आपला व्हिडिओ असणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा। आणि आपलं याच्या आधी सुद्धा एक चॅनल होता गावाकडील शेती आणि रेसिपी म्हणून, त्याचे सबस्क्रायबर जवळपास आपले 3,500 प्लस झालते, पण काही कारणानं तो चॅनल मला बंद करावा लागला। पण परत पुन्हा मी नव्याने सुरुवात करणार आहे, तर नक्कीच मला छान असा सपोर्ट करा। तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार म्हणजेच फळं फुलं हे सगळं गोळा करणं, आणि गावाकडे असल्यामुळे कसं सगळं आपल्या रानातच आहे। तर या इथे मी छान अशी जास्वंदीची फुलं घेतली, तसेच सगळ्या प्रकारची फळं सुद्धा आणली, पण त्याचा व्हिडिओ मी इथे घेतला नाही। तर हे जे आहे लक्ष्मी ठेवण्यासाठीचं कमळ, ते मी ऑनलाईन मागवलं होतं। आणि त्यानंतरनं ही साडी आपली खणापासूनच शिवून घेतली। तर तसंच सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढून घेतलं। आता हा व्हिडिओ जो आहे तो पहिला गुरुवार होता त्याचा आहे, पण माझ्याकडून व्हिडिओ टाकायला म्हणजे टाईमच नाही झाला। पण म्हटलं चला पुन्हा आपण सुरुवात करू, कारण की कोणत्याही कामाची सुरुवात आपण देवापासूनच करतो। तर माझ्या व्हिडिओमध्ये जास्त काही बडे जाऊ नाही, जसं असेल तसंच मी तुमच्यासोबत सादर करणार आहे। तर नक्कीच आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर या इथे आपली पूजा मांडून झाली, आणि याची कहाणी तर सहसा संध्याकाळीच वाचतात, पण बाळ लहान असल्यामुळे मला ती वाचणं संध्याकाळी शक्य होत नाही। जसं होईल तसं मग मी कहाणीसुद्धा वाचून घेतली आणि त्यानंतरनं आरती केली। तर आपली आरती वगैरे करून झाल्यानंतर देवाला गोडाचा खडीसाखरेचाच प्रसाद ठेवला, म्हणजे साखर शेंगदाणे। आणि त्यानंतर म्हटलं संध्याकाळी काहीतरी गोड करू, पण अचानक गॅस संपला आणि मग सगळा स्वयंपाक हा चुलीवर करावा लागला। तर आधी सारून रांगोळी घेऊन मग पूजा करतात, पण मी आधी सांगितलं बाळ लहान आहे, त्याच्यामुळे जसं जमल तसं मी केलं। पूजा वगैरे मांडून घेतली, त्यानंतरनं बाहेर अंगण छान असं सारून घेतलं, त्याच्यावर छोटीशी रांगोळी काढली, आणि त्यानंतरनं मग आपण स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे। तर अशा पद्धतीने माझी रांगोळी काढून तयार झाली। आता गॅस संपला म्हटल्यावर काय गावाकडे लगेच सोय नसती, एक तर गॅस इलेक्ट्रिकची शेगडी, पण लाईटसुद्धा नव्हती। मग काय केलं, मस्तपैकी चुलीवर असा छान चहा केला, अगदी आपला खव्यासारखा तो चहा होतो। त्यानंतरनं चुलीवरच आता शेवयाची खीर करायला घेतली, कारण की पहिलाच मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता, आणि 4ही गुरुवार आपण काहीतरी गोडधोडाचाच नैवेद्य देवीला दाखवत असतो। तर या इथे घरचंच दूध होतं, आणि आपण दूध आणि तूप सुद्धा घरचंच, हे आता तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। तर या इथे तूप घालून घेतलं, आणि त्यानंतरनं छान अशा शेवया परतून घेतल्या। तर पातीलं करपलेलं दिसेल, कारण की मी दुधाचंच पातीलं होतं त्यातच खीर करायला घेतली, आणि जे जास्तीत राहिलेलं दूध होतं ते दुसऱ्या पातेल्यात काढून घेतलं। कुठेही झालं तरी महिलांचं तसंच असतं, अगदी काम वाचवायचं त्या काम करत असतात। तर या इथे आता तुपामध्ये मी शेवया परतून घेते। तर प्रत्येकाची स्वयंपाक करण्याची पद्धती, बोलण्याची पद्धती ही वेगवेगळी असते। माझ्या पद्धतीने मी स्वयंपाक कशी करते, किंवा घरातलं जे काही काम आहे ते कसं करते, हेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर नक्कीच तुम्हाला ते आवडेल। आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे एक चांगलं झालं की घर बसल्या स्त्रियांना नक्कीच काम भेटलं। काम म्हणण्यापेक्षा की त्यामध्ये त्यांनी जर आपले खरं 100% दिले, तर नक्कीच त्यांना घर बसल्या पेमेंट भेटू शकतं। आणि असं नाही की यूट्यूबवर फक्त व्हिडिओ काढायचे, त्यामागे खूप असा म्हणजे तेवढंच काम पण आपल्याला त्यामध्ये 100% द्यायलाच लागतं। तर या इथे आपली खीर छान अशी उकळलेली आहे। आता चुलीवर म्हटल्यावर काय हो, जसं पदार्थ तो उकळतो तसा तो खायला छान लागतो। तर म्हटलं आता चुलीवर जर कुकर ठेवायचा म्हटलं तर तो पूर्ण काळा होणार, त्यामुळे जी कोळशाची शेगडी असते त्याच्यावरच मसाले भात करायला घेतला। तर छान असा मसाले भात आता करून घेते, त्यामध्ये टोमॅटो, बटाटे, वाटाणा याचाच मी भात करणार होते। तर छान असा इथे भात केलेला आहे मी, पण त्याचा पूर्ण व्हिडिओ घेतला नाही। तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच मी त्याचा पूर्ण व्हिडिओ घेऊन येईल। तर छान असा आपला भातसुद्धा तयार झाला, आणि त्यानंतरनं खीरसुद्धा तयार झाली। तर चपात्यासुद्धा चुलीवरच करून घेतल्या, आणि भेंडीची भाजीसुद्धा केली।
त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला, गाईला सुद्धा नैवेद्य दाखवला आणि अशा पद्धतीने उपवास सोडण्यासाठी आजचा मेनू होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल